अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया चकलीची भाजणी. चकलीची भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो ना राशनचे तांदूळ, 200 ग्रॅम ना हरभरा डाळ, 100 ग्रॅम मूग डाळ, 100 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम साबूस तांदूळ, 50 ग्रॅम पोहे, 10 ग्रॅम धने, 5 ग्रॅम जिरी, 2 ग्रॅम ओवा. तांदूळ ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. हे राशनचे तांदूळ आहे. मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचा. चांगला भाजून घ्यायचा, मग चकली पण खायला खमंग होते. तांदूळ ना स्वच्छ धुवून घेतलाय आणि 3-4 तास ना फॅन खाली सुकवून घेतलाय. तांदूळ ना भाजून झालाय. तांदूळ भाजाया 5 ते आणि थोडासा कलर चेंज पण झालाय तांदळाचा. तांदूळ ना काढून घेऊ. मी ना एक अशी चाळण घेतली, त्याच्यात काढून घ्यायचं. हरभरा डाळ भाजून घ्यायची. ही पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 4-5 तास ना फॅन खाली सुकवून घेतली. डाळ पण स्लो गॅसवर भाजून घ्यायची. डाळ पण मस्तपैकी भाजून झाली. ही पण आता काढून घेऊ. मूग डाळ आहे, उडीद डाळ, या दोन्ही पण एकत्र भाजून घ्यायच्या स्लो गॅसवर. मूग डाळ आणि उडीद डाळमुळे ना चकली खायला ना खुसखुशीत होते. हे दोन्ही पण एक सम प्रमाणात घेत. मूग डाळ आणि उडीद डाळ भाजून झाली. कलर पण चेंज झालाय. जास्त काही कलर चेंज नाही होऊन द्यायचा. साबुदाणा भाजून घ्यायचाय. साबुदाणा पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचा. साबुदाणे ना 2 मिनिटं भाजले. त्याच्यातच पोहे टाकून घेऊ. पोहे पण भाजून घेऊ. साबुदाणा आणि पोह्यामुळे ना चकली फुगते. साबुदाणा आणि पोहे ना भाजून झाले. हे पण आता काढून घेऊ. धने भाजून घ्यायचे. जिरी पण भाजून घ्यायची. ओवा पण भाजून घ्यायचा. स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. धने, जिरी आणि ओवा ना खमंग असा भाजून झालाय. भाजणी ना थंड करून घ्यायची आणि बारीक दळून घ्यायची. चकलीचे पीठ ना दळून झाले. याच्यातलं अर्ध पीठ आपण चकली करण्यासाठी घेणार आहे. हे अर्धा किलो ना भाजणी आहे. 4 चमचे तीळ लागणारे, 4 चमचे तेल लागणारे, चमचे ना मीठ लागणारे, ओवा लागणारे 1 चमचा आणि 1 मोठा चमचा आहे ना लाल मिरची पावडर लागणार आहे. जेवढी भाजणी घेतली ना तेवढंच पाणी घ्यायचं. एक मोठा बाउल भरून मी पाणी. तीळ टाकून घ्यायचं. ओवा टाकायचा. ओवा ना हातावर चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा वास चांगला येतो. 1 मोठा चमचा मीठ घेतले. लाल मिरची पावडर टाकायची. तेल टाकायचं. याला मिक्स करून घ्यायचं. उकळी आले का मग भाजणी टाकायची. पाण्याला उकळी आली, हे पीठ टाकून घ्यायचं. मिक्स करायचं. याच्यातलं ना थोडं पाणी मी काढून ठेवलं होतं साईडला, जास्त पाणी होईल म्हणून. लागलं तर वरून टाकायचं. पीठ ना मिक्स करून घेतलंय. आता 15 मिनिटं ना गॅस बंद करून झाकण ठेवायचं याच्यावर आणि 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची. मग चकली बनवून घ्यायची. 15 मिनिटं झाली. अजून गरमच आहे. मिश्रण काढून घेतलं. हे ना असं मॅश करून घ्यायचं. अजून गरम आहे म्हणून हाताला चटका लागेल. थोडं थंड झालं का हाताने मळून घ्यायचं. मिश्रण थंड झालं, हे हाताने मळून घ्यायचंय. थोडं अजून कोमटच आहे पण हाताने मळू शकतो. आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं. पीठ असं ना चांगलं मळून झालंय. चकलीची थाळी घेतली. चकलीचं पीठ ना सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि चांगलं दाबून भरायचं. त्याच्यात हवा नाही राहिली पाहिजे, नाहीतर चकली तुटते.
चकली ना बनवून घेऊ. ह्या 2 ताटल्या घेतल्यात त्याचे बंद. मी 3च वेळे घेतलेत. तुम्हाला अजून मोठे पाहिजे ना? तेल ना तापाय ठेवले. तेल तापले. आता चकली तळून घेऊ. एक मिनिट ना चकलीला काही धक्का वगैरे लावायचा नाही, नाहीतर चकली तुटण्याची शक्यता असते. अशीच 1 मिनिट तळून द्यायची. 1 मिनिट झालाय. चकली तळून घेऊ. आणि तेलाचे बुडबुडे थांबले का मग चकली झाली असे समजायचं. तेलाचे ना बुडबुडे कमी झाले. आता चकली ना तयार झाली. चकली काढून घेऊ. चकली तयार झाली. मस्त पैकी काटे पण आलेत. सगळ्या चकल्या ना तळून घेऊ. चकल्या ना मस्त पैकी तळतात. तेलकट वगैरे काही होत नाही. आणि ह्या चकल्या ना तळून झाल्यात काढून घेऊ. त्याला हळद नाही टाकली तरी कलर किती छान आलाय. सगळ्या चकल्या बनवून झाल्यात. एकदम मस्त क्रिस्पी झाल्यात. नमस्कार. आज बनवूया करंजी. करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हा 300 ग्रॅम मैदा आहे, 250 ग्रॅम खोबरे आहे, हे खोबरे ना किसून घेतलेले, 100 ग्रॅम बारीक रवा आहे, 100 ग्रॅम साखर आहे, बदाम घेतलेत, तूप लागणार आहे थोडेसे, काजू घेतलेत, वेलची घेतलेली, चिमूटभर मीठ लागणार आहे. मैदा घेतलाय. 1 मोठा चमचा ना रवा टाकायचा आहे. हा मोठा चमचा भरून ना तूप टाकायचे. हे तूप ना गरम करून घेतलेले हे मिक्स करायचं. तूप ना मैद्याला असे सगळे चोळून घ्यायचे आणि पाणी टाकून ना पीठ मळून घ्यायचं. जसं पाणी लागेल तसं. पीठ ना थोडेसे घट्टच मळून घ्यायचं. पीठ मळून झाले. हे ना साईडला ठेवून देऊ आणि सारण तयार करून घेऊ. थोडेसे तूप टाकायचे, रवा टाकायचा, स्लो गॅसवर ना रवा भाजून घ्यायचा. कलर चेंज होऊन ना रवा भाजून घ्यायचा. रव्याचा कलर चेंज झालाय. रवा ना भाजून झालाय. आता रवा काढून घेऊ. कढईत ना तूप घ्यायचे. काजू ना तुपावर भाजून घ्यायचे. बदाम पण तुपावर भाजून घ्यायचे. हे दोन्ही पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. काजू आणि बदाम भाजून झालेत. खोबरे पण भाजून घ्यायचे. खोबरे पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. खोबरे पण भाजून झाले. खोबऱ्याचा ना कलर चेंज झालाय. गॅस बंद करू. रवा भाजून घेतलाय तो पण टाकून घेऊ. आणि हे थंड होण्यासाठी ना ठेवून देऊ. मग याच्यात वेलची आणि साखर घालून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना साखर टाकायची. हे वेलचीचे दाणे टाकायचे. चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. साखर आणि वेलची पावडर बारीक करून झाली. मिश्रण थंड झाले. पिठी साखर घालून घेऊ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पिठी साखर खोबऱ्यामध्ये आणि रव्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. साखर आणि ते मिक्स करून घेतले. हे मिश्रण तयार झाले. आता करंज्या बनवून घेऊ. पीठ आहे ना थोडेसे मळून घ्यायचे. असं ना छोटासाच उंडा घ्यायचा, लाटून घ्यायचं.
सारण भरून घ्यायचं. ना असा हात लावायचा, मग सारण पुढे जाणार नाही आणि करंजी फुटणार नाही. याला ना कट करून घ्यायचं. करंजी ना तयार झाली, लाटून झाले. आता करंजीत ना सारण भरून घेऊ. परफेक्ट अशी करंजी तयार झाली. सगळ्या करंज्यांना बनवून घेऊ. करंजी ना बनवून झाली. आता तळून घेऊ. तेल तापले, स्लो गॅसवर तळून घ्यायची. तेलात वगैरे काही करंजी सुटली नाही आणि एकदम मस्त फुगली पण. कलर चेंज झालाय. करंजी आता काढून घेऊ. करंजीला ना जास्त कलर येऊन नाही द्यायचा. पुढच्या पण करंज्या तळून घेऊ. ह्या पण करंज्या तळून झाल्या. सगळ्या करंज्यांना तळून घेऊ. सगळ्या करंज्यांना तळून झाल्यात. आता प्लेटिंग करून घेऊ. नमस्कार, आज बनवूया शेव. शेव बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 250 ग्रॅम ना बेसन पीठ आहे, हळद लागणार आहे, मीठ लागणार आहे. बेसन पीठ मध्ये ना मीठ टाकायचे, हळद टाकायची, हे मिक्स करून घ्यायचंय. पाणी टाकून ना मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचं. पाणी ना थोडे थोडे करून टाकायचे, नाही तर पीठ ना पातळ होईल. ना भिजवलंय, एवढं पातळ पाहिजे. सगळ्यात छोटे होलची ना थाळी घेतलेली आहे. यांनी शेव काढायची. शेव खूप छान येते आणि बारीक येते. सोऱ्यामध्ये ना पीठ भरून घ्यायचं. तेल तापले, शेव काढून घेऊ. शेव बनवून घेऊ. एकदम शेव बारीक बनली जाते. जशी मार्केटमध्ये शेव भेटते ना, अशी शेव बनली गेली. परफेक्ट अशी बारीक शेव बनली. सगळी शेव ना करून झाली आणि मस्त शेव बनलेली आहे, कुरकुरीत. नमस्कार, आज बनवूया शेव लाडू. शेव लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 500 ग्रॅम ना बेसन पीठ आहे. हे रेडीमेड बेसन पीठ आहे. 500 ग्रॅम ना साखर आहे, मीठ लागणार आहे,
हे ना वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे, हळद आहे आणि शेव काढण्यासाठी ना ही थाळी घेतली आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. आता हे पीठ ना भिजवून घ्यायचंय. याच्यात ना थोडीशी हळद टाकायची. कलरचा यूज नाही करणार म्हणून हळद टाकायची. पाणी टाकून ना मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हे पीठ ना जास्त पातळ नाही झालं पाहिजे. पीठ ना भिजून झालं, जास्त घट्ट पण नाही भिजवलं आणि जास्त पातळ पण नाही. याच्यात गोळ्या वगैरे काही होऊन नाही द्यायचं, नाही ते शेव चांगली नाही येते. सोऱ्या घ्यायचा. पीठ ना याच्यात भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये. एक पातेलं घेतलंय. पहिले पहिले ना आपण पाक करून घेऊ. पातेलं घेतलंय. हे अर्धा किलो साखर ना पातेल्यात टाकून घ्यायची. साखर बुडेल एवढं पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. पाक तयार होतोय तोवर आपण शेव काढून घेऊ. पाक तयार झालाय. चिमूटभर मीठ टाकायचं. थोडेसेच टाकायचं. वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची. याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. कलर काही वापरणार नाही, कलर नाही टाकला. तेल ना तापाय ठेवलंय. तेल तापलंय का चेक करून घेऊ. तेल तापले, शेव काढून घेऊ. शेव ना जास्त कडक होऊन द्यायची नाही. लाडू आणि शेव कडक नसते. शेव ना तयार झाली. अशी लूजच ठुली, कडक नाही शेव. सगळी शेव ना तळून घेऊ. पूर्ण शेव तळून झाली. शेव ना मिक्सर मधून बारीक करून घेऊ. शेव ना गरम आहे तर मिक्सर मधून फिरून घेऊ. थोडी मोठीच ठेवायची. शेव ना मोठी वाटून घेतली मिक्सर मध्ये. ही पण टाकून घ्यायची. शेव ना टाकून घेतली. मिक्स करायची चांगली. आणि हे ना 1 तासासाठी ना असंच मुरायला ठेवून द्यायचं. पाक ना पूर्ण शेव मध्ये मुरला पाहिजे. आता हे पातळ वाटत असन, पण शेव मध्ये पाक मुरला का शेव फुगते आणि मिश्रण घट्ट होऊन जातं. हे झाकण ठेवून ना 1-1.5 तासासाठी असंच ठेवून द्यायचं. हे झाकण ठेवून ना 1-1.5 तासासाठी ठेवून द्यायचं. मग लाडू वळून घ्यायचे. मिश्रण भिजलंय का चेक करून घेऊ. परफेक्ट असं लाडूचं मिश्रण तयार झाले. आता ना लाडू बांधून घेऊ. असं थोडस ना त्याला मोकळं करून घ्यायचं. म्हणजे लाडू बांधायला इझी आहे. थोडेसे तूप आणि मग घेतले. तूप गरम करून घेतले. लाडू मध्ये ना
लाडूच्या मिश्रण मध्ये ना हे टाकून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे लाडू खाताना ना तुपाचा ना चांगला वास येईल आणि लाडू पण खायला टेस्टी लागतील. लाडू बांधून घेऊ. छोटे छोटे बांधायचे. सगळे लाडूंना बांधून घेऊ. सगळे लाडू बनवून झालेत. ह्या लाडूला कलर नाही वापरला तरी कलर किती छान आलाय. पण खायला पण एकदम छान लागतात. परफेक्ट प्रमाण घेतलं ना लाडू खूप छान होतात. एक तोडून दाखवते. एकदम मस्त झालाय आणि खायला पण एकदम सॉफ्ट झालाय. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. नमस्कार. आज बनवूया रवा लाडू. रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य 400 ग्रॅम ना रवा आहे. हा बारीक रवा आहे. 300 ग्रॅम साखर आहे. 100 ग्रॅम तूप आहे. वेलची पावडर लागणार आहे आणि डेकोरेशन साठी ना पिस्ते आणि बदाम घेतलेले आहे. थोडेसे मीठ लागणार आहे. साखर ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. कढईमध्ये ना तूप टाकायचे. अर्धेच तूप टाकायचे, मग नंतर थोडे थोडे करून टाकायचे. रवा टाकून द्यायचा. रवा ना पूर्णपणे टाकायचा. रव्याला ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. रव्याचा ना कलर जास्त चेंज होऊन नाही द्यायचा. हा ना कोरडाच वाटतोय म्हणून हे राहिलेले तूप पण टाकून घेऊ. सारखं मिक्स करीत राहायचं, नाही तर रवा जळण्याची शक्यता असते. हे मिक्स करता करता मला ना 5 मिनिटं झाले. अजून रवा काही भाजला गेला नाही. अजून तरी 10-15 मिनिटे लागतील. चांगला ना खमंग भाजून घ्यायचा. हे लाडू ना एकदम पेड्यासारखे मस्त होतात. रवा ना भाजता भाजताना 20 मिनिटं झाले आणि रव्याचा कलर पण थोडा चेंज झालाय. रवा भाजला गेलाय. 2 चिमूट वरनं मीठ टाकायचं. वेलची पावडर टाकायची. मिक्स करून घ्यायचं. रव्यामध्ये ना एकजीव झालं पाहिजे. वेलची पावडर आणि मीठ सगळ्या रव्यामध्ये एकजीव झालं पाहिजे.
ही वाटून घेतलेली साखर टाकून घ्यायची. मिक्स करायचं. साखर पण रव्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. गॅस ना बंद करून टाकायचं. साखर ना एकजीव झाली. 1 तासासाठी ना झाकून ठेवायचे. असा ना रवा दाबून घ्यायचा. एक तासासाठी ना झाकण ठेवून साखर याच्यातच विरघळली पाहिजे. 1 तासानंतर मग लाडू बनवून घेऊ. 1 तास झाले, झाकण काढून बघू. रवा लाडूचे मिश्रण ना थंड पण झाले. लाडू खाताना ना कचकच नाही लागावं म्हणून ना मिक्सर मधून ना थोडेसे बारीक करून घ्यायचे. त्याने लाडू पण वळले चांगले जातात. हे मिक्सर मधून ना फिरून घेतले. आता ना लाडू ना ओळून घेऊ. ह्या मिश्रण मध्ये ना थोडेसे गरम पाणी करून टाकायचे, म्हणजे लाडू ना इझिली बांधले जातात. एक 2-3 चमचेच टाकायचे, जास्त नाही टाकायचे. लाडू ना इझिली वळला जातोय. वरून ना पिस्ते लावून घ्यायचे. सगळे लाडू तयार झाले. एकदम सॉफ्ट आणि तोंडात विरघळणारे असे लाडू तयार झाले. खायला अजिबात कडक वगैरे काही लागत नाही. नमस्कार, आज बनवूया कोल्हापुरी भडंग. हे 250 ग्रॅम लाह्या आहे आपल्या. आपल्याला लागणारे साहित्य: खोबरे एक अर्धी वाटी, शेंगदाणे 1 वाटी, ही डाळ आहे भाजलेली, कढीपत्ता, ठेचलेले 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, मीठ 1 चमचा, हिंग आहे पाऊण चमचा, 1 चमचा बडीशोप आहे, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 4 चमचे लाल तिखट आहे आणि 1 चमचा हळद आहे. आणि ही भडंग ना आपण चांगली चाळून घेतलेली आहे. याच्यातला कचरा बाजूला काढलाय. आणि आता ही ना आपण भाजून घेऊ. ह्या लाह्या आहे ना आपल्याला ना स्लो गॅसवर भाजून घ्यायच्या. ह्या लाह्या ना आपल्या भाजून झाल्यात. आता आपण काढून घेऊ. त्याला तेल घेतले, याच्यात आपण हे 1 वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे आपण. तर आपण मसाला करून घेऊ. हे अख्खे धने 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, जिरी 1 चमचा, मीठ 1 चमचा, आणि हे 4 चमचे आहे ना लाल मिरची पावडर आहे, ही पण याच्यातच टाकणार आहे आपण. 1 चमचा हळद आहे, ही पण टाकणार आहे.
हिंग आहे तो पण आपण याच्यातच टाकून घेऊ. हे सगळे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. आपण हे तळून घेऊ. आपण डाळ पण चांगली तळून घेऊ. आपण अर्धी वाटी खोबरे हे पण तळू. याच्यात आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. आता हे सगळं भाजून झाले. आता याला आपण काढून घेऊ. हे लाह्यांवर टाकायचं. तेलात आपण शेंगदाणे तळले होते त्याच्यातच आपण लसूण घालून घेऊ. आपण चांगलं लाल होत भाजून घेऊ. हा जो मसाला आपण करून घेतलाय तो पण याच्यात आपण हे केलेला मसाला आपण याच्यात घालून घेऊ. चांगले मिक्स करू. त्याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचे. हा मसाला चांगला लागला पाहिजे याला भड्यांना. आपली ना कोल्हापुरी भडंग तयार झाली. याला चांगला मस्त कलर आलाय. आता आपण याची प्लेटिंग करू. नमस्कार, आज बनवूया शंकरपाळी. शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो मैदा आहे, 1 कप तेल घेतले, 1 कप पाणी घेतले आणि 1 कप साखर घेतली. साखर ना थोडीशी जास्त घेतलेली. मैदा आहे ना चांगला चाळून घ्यायचा. हे पाणी ना 1 वाटी पाणी आणि साखर विरघळून घ्यायची. अशीच विरघळायची. साखर ना विरघळली. मैदा घ्यायचा, थोडेसे मीठ टाकायचे, वेलची पावडर. हे ना मिक्स करून घ्यायचं. तेल तापवलंय ते पण टाकून द्यायचं. सगळ्या मैद्याला ना तेल चोळून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी ना खुसखुशीत होईल. गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते. असं ना चांगलं चोळून घ्यायचं. सगळ्या मैद्याला ना तेल लागलं पाहिजे. साखर आणि पाणी मिक्स केले आणि साखर विरघळून घेतली ते पण टाकून घ्यायचं. थोडं थोडं टाकायचं आणि हे पीठ ना मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. घट्ट असा ना गोळा मळून झालाय शंकरपाळीचा. एवढाच घट्ट पाहिजे म्हणजे पदर चांगले सुटतात त्याला. पीठ ना अर्धा तासासाठी ना भिजायला ठेवून देऊ. भिजल्याच्या नंतर शंकरपाळ्या करून घेऊ. तास झाले, पीठ भिजले, शंकरपाळ्या ना करून घेऊ. असा एक गोळा घ्यायचा.
हा गोळा ना थोडासा ना पळपटावर घेऊन ना असा थोडा मळून घ्यायचा. हे ना लाटून घेऊ. थोडं ना जाडच लाटून घ्यायचे. मी एवढं जाड लाटून घेतले. आता याला कट करून घेऊ. शंकरपाळ्या ना एकसारख्या कट करून झाल्या. आता याला ना तळून घ्यायचं. कढईत ना तेल ठेवलंय. तेल तापलं का? तेल तापलंय. शंकरपाळ्या ना तेलात सोडून घेऊ आणि स्लो गॅसवर तळायच्यात. शंकरपाळ्या ना लगेच हलवायच्या वगैरे नाही, नाहीतर ना त्या फुटण्याची शक्यता असते. थोडासा ना कलर चेंज झाल्यावर त्याला ना हलवून घ्यायचं. शंकरपाळ्या आहे ना तेलात विरघळली नाही, काही नाही, मस्त पैकी ना डबल झाली ती. त्याला पदर पण चांगले सुटलेत. अगं 2 मिनिटं लागा. जास्त काही कलर येऊन नाही द्यायचा. शंकरपाळ्या ना तयार झाल्यात. असाच कलर मध्ये ना काढून घ्यायच्या. गरम असताना ना अजून कलर त्याचा डार्क होतो. शंकरपाळ्या ना पुढच्या पण तळून घेऊ. पूर्ण शंकरपाळ्या ना तळून घेऊ. शंकरपाळ्या ना तळून झाल्यास. शंकरपाळी ना किती फुगली ते तुम्हाला दिसेल. ही डबलच झालीये आणि चांगले पदर सुटले.